कृष्ण जन्माष्टमी विशेष पोह्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तूप टाकून घेतले 1 चमचा, 2 वाट्या जाड पोहे टाकून व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। भाजलेले पोहे एका ताटात काढून घ्यायचे। नंतर 1 चमचा तूप, अर्धी वाटी शेंगदाणे, 15 काजू, 15 बदाम, 1 चमचा खसखस आणि त्यासोबतच 2 चमचे मगज बी आणि अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकून हे छान गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। सर्व जिन्नस एका ताटामध्ये वेगवेगळे काढून थंड करून घ्यायचे। थंड झालेले पोहे मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे। ड्राय फ्रुट्स, खोबऱ्याचा खीस हे पण मिक्सर मध्ये काढून बारीक करून घ्यायचे। नंतर यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची आहे। पुन्हा 1 वाटी गूळ यामध्ये टाकून हाताने मिक्स करायचे। नंतर हे पुन्हा मिश्रण आपल्याला मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचे। नंतर यामध्ये 1 चमचा तूप टाकून मिक्सर वरती काढून घ्यायचे। हाताने हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। हवे तसे छोटे मोठे लाडू याचे आपल्याला तयार करून घ्यायचे। लाडू तयार झाल्यानंतर यावरती 1 काजू लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने लाडू तयार करून घेऊया। तयार आहेत कृष्ण जन्माष्टमी विशेष पोह्यांचे लाडू।